मग बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. बघा आता इथं सोल्युशन y इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. हे दोन फंक्शन दिलेले, यांचं मल्टिप्लिकेशन आहे. एकदा काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग इकडे डिफरन्शिएट जर केलं, डी बाय डी एक्स ऑफ वाय इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये लिहितो इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. मग या साईडला होणार डी बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर काय करावं लागेल, यू इंटू व्ही रूल यूज करला, म्हणजेच प्रोडक्ट रूल यूज करला. प्रोडक्ट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इक्वल्स टू यू, तसाच डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. ठीक आहे. मग याच्यानुसार काय होणार, डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू यू. आता यू तसाच, यू म्हणजे काय इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. प्लस आता इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स तसाच, आणि इंटू डी वाय डी एक्स ऑफ यू. यू काय आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग याच्यानुसार आता एक्सपान्शन होईल. मग आता बघा आपल्याकडे फॉर्म्युले, तर डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स काय राहतं, टॅन इनवर्स ऑफ एक्स राहतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर राहतं. ठीक आहे. आणि आपल्याला 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागेल. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये आलं 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, 1 प्लस, एक मिनिट, मग बघा इथं हा 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना पुढं टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज. ठीक आहे. इंटू आता डी बाय डी एक्स ऑफ, पहिले काय करायचं, 1चा घ्यायचं प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. याच्यानुसार बघा इथं पण 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, इथं पण 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, दोघं पण काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे इथं राहिलं फक्त 1. मग इथे येणार आहे 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेटमध्ये बघा इथं काय येईल, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. आता एक्स स्क्वेअरसाठी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करला. मग इथे येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन असेल तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. मग याच्यानुसार इथं काय होणार, एक्स स्क्वेअर 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे. मग आता 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेटमध्ये येणार इथं 0 प्लस 2 इंटू एक्स रेस टू 1. आता एक्स रेस टू 1 आपण लिहित नाही, म्हणजे इथं काय येणार आहे 1 प्लस 2x इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. मग फायनल आन्सर आलं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 प्लस 2x इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. ठीक आहे. मग y इक्वल्स टू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं. नंतर ना आपण इथं यू इंटू व्ही रूल यूज केला, प्रोडक्ट रूल. ठीक आहे. तर या प्रोडक्ट रूलनुसार फर्स्ट फंक्शन यू म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर होतं आणि व्ही म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स होतं. मग इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर.
मग इथं टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं 1/1 + x². न्युमरेटर डिनॉमिनेटरला दोन्ही पण 1 + x² झालं, त्याच्यामुळे ते दोघं कॅन्सल झाले. प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x². मग x² डेरिव्हेटिव्ह येतं 2 × x⁻² - 1 आणि 1 चा आला 0. मग 1 + टॅन इनवर्स ऑफ 2⁻1. म्हणजेच आन्सर काय आलं 1 + 2x इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. फायनल आन्सर इथं लिहिलं बघा आपण. ठीक आहे, हा प्रॉब्लेम पण 2 मार्काचा प्रॉब्लेम आहे, कारण याच्यामध्ये u × v रूल यूज केलाय.